हे बघा मित्रांनो, इथं काटा लागलाय माझ्या पायाला. बघू शकता तुम्ही, लय दुखतंय. बिनकामाचा उद्योग वाढलाय माझ्या खाली, पायाखाली. तो काढला पाहिजे पहिला. हो मग. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मित्रांनो, तुमचं या नवीन ब्लॉगवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, मी आजचा ब्लॉग खूप उशिरा सुरू केलाय. आत्ता बघू शकता तुम्ही, इकडे तुम्हाला दाखवतो किती वाजलेत. हे बघा, तुम्ही बघू शकता घड्याळामध्ये आता 6:30 वाजले. तर असं का झालं? तर मित्रांनो, आज माझं कॉलेज होतं आणि कॉलेजवरून येताना मला खूप कंटाळा आला होता. त्याच्यामुळं परत त्यानंतर अभ्यास पण होता, कारण कॉलेजमध्ये भरपूर अभ्यास दिला होता आज. त्याच्यामुळे काय व्लॉग बनवायला जमलं नाही. आणि नंतर लय कंटाळा चालता म्हणून मी टी व्ही बघत बसलेलो. तर म्हटलं मग आता अभ्यास वगैरे करून झाला आहे, टी व्ही पण लय बघितली. म्हटलं आज मग व्लॉग बनवूनच टाकावा. तर तुमचं या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. मी आलोय आत्ता आमच्या घराच्या टेरेसवरती. हे बघा, वातावरण एकदम शांत वातावरण झाले आणि सूर्य पण एकदम झाकून गेला ढगांनी, बघू शकता. मित्रांनो, हा व्लॉग बनवायचं माझं एवढंच कारण होतं की मी डेली व्लॉगिंग करायचं ठरवले. काल पाऊस झाला, त्याच्यामुळे लाईट गेलेली, त्यामुळे मला काल व्लॉग बनवायला आला नाही. आणि आज पण गॅप पडणार होता, म्हणून मी म्हणलं की बाबा गॅप कशाला पाडायचा ना. आज पण गॅप पडला असता, 2 दिवसाचा गॅप पडला असता. म्हणून मी म्हणलं आपण आज एक छोटासा व्लॉग का होईना पण तो बनवावा. तर चला आजचा व्लॉग सुरू करूया. मित्रांनो, मी टेरेसवर आले आणि तुम्ही ह्या साईडला बघू शकता, ही टी व्हीची डिश आहे. आणि मी इकडे बघा काय पडले आहे. तर ही जी जाळी आहे ना काट्यांची, ती मी या डिशवरती ठेवली होती. कारण काय होतं, ही बघा पहिली डिश बघा, ही पहिली डिश होती. तर जेव्हा माकडं सारखे येतात ना आमच्या इकडं, मग ते त्याच्यावरती लोंबकायले आणि ती तुटली आणि ती पडली. मग ते बरंच 2-3 महिने बंदच होती ना टी व्ही. मग ती अशीच पडून राहिली. मग अशी एक नवीन डिश आणली. आता नवीन डिश आणल्यावर काय म्हणलं, आजी म्हणली की ह्याच्यावरती असं काटे ठेवा, म्हणजे ह्याच्यावरती माकडं बिकडं काय उड्या मारणार नाहीत. तेव्हा ही जाळी मी त्याच्यावरती ठेवली होती. आता काय माहीत, कोणीतरी परत काढून ठेवली. परत वर ठेवतो मी, हाय असं. काटा लागला पाय. हा, तर आता ह्याच्यावरती मी जाळी ठेवली. आता सिग्नल येतोय का नाही काय माहिती, संध्याकाळी कळेल. हे बघा, पायाला लागला आत्ता माझ्याही. काटे आहेत ना ह्याच्यावरती. तर आता एकदम ओके मध्ये काम झाले. हे बघा मित्रांनो, काटा लागलाय माझ्या पायाला, बघू शकता तुम्ही, लय दुखतंय. बिनकामाचा उद्योग वाढलाय माझ्या खाली, पायाखाली. तो काढला पाहिजे पहिला. हो मग. हे बघा, इथे लागलाय काटा असा. हे बघा मित्रांनो, तुम्हाला काटा ह्याच्यात दिसत असेल. हा काटा माझ्या पायात शिरला होता आता, पण असं ते तो लगेच निघाला, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर मी तुम्हाला आता सनसेटचा टाइम झाला, सूर्य नाही दिसत, पण मी तुम्हाला एक छोटासा सिनेमॅटिकचा शूट दाखवतो, तो तुम्ही एन्जॉय करा. तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा सिनेमॅटिक शॉट खूप आवडला असेल आम्ही अपेक्षाच करतो. तर हा आजचा व्लॉग मी इथे संपवतो. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब प्लीज करा, कारण की मला आता तुमच्या सपोर्टची जास्तीत जास्त गरज आहे. मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुम्ही फक्त चॅनलवरती म्हणजे या व्हिडिओवरती जास्तीत जास्त 2 कमेंट करा.
प्रत्येकाने 2-2 कमेंट करा, जेणेकरून माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त रीच भेटेल आणि मी अजून नवीन लोकांपर्यंत पोहोचेल. आणि मला खात्री आहे की तुम्ही हे काम नक्की कराल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. तर चला, बाय बाय.